हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तो मित्रांनो, आज आहे संडे. मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे वर्षा रानात. त्याला सोडायचं गावाला पाणी, कारण की आज शेवटचा दिवस आहे लाईटचा. सो आता उद्यापासून एकदम रात्रीची लाईट होईल. सो आपल्याला आज एक सांगळा काढायचा आहे. तर आपण सोडणार आहे आज मित्रांनो गावाला. कांदा भरून झाला आहे आणि एक खांड राहिलं होतं, बट त्याला पाण्याची आवश्यकता नाही आहे. सो त्याला आपण पाणी सोडणार नाही आहे. आज घेणार आहे आपण गावावर. तर चला आता आपण निघूया. आपण वर्षा रानात आवरलेलं आहे आपलं सगळं. तर चला आता आपण निघूया वर्षा रानात. लाईट आली आहे मित्रांनो. आता हे झालंय आपला बोर सुरू आणि पाणी पण भरपूर आहे, त्यामुळे काय विषय नाही. बऱ्यापैकी भरणं होईल आज. सो चला आता आपण करूया मोठं सुरू आणि करूया भरायला पाणी. झाली सुरू. तो चला, हे झालं मित्रांनो आपलं मोठं सुरू आणि पाणी चाललंय आता आपलं ह्या खंडावरती, तिकडून तिकडच्या साईडला. चला आता बघूया, भरून घेऊया आता फटाफट. चला आता एक एक करून फटाफट करायचं आपल्याला. आणि होईल आता जेवढं होईल तेवढं. तर आपलं अर्ध भरून झालं मित्रांनो, अँड अर्धाला एक दोन सारे कमी राहिलेत. सो आज उरकतो मित्रांनो फटाफट. आणि ऊन पण भरपूर झालं आहे, सो गरम पण भरपूर होते. आणि आज त्याच्यामध्ये आपली राहिला आहे गमशा पण घरी आणि टोपी पण घरी राहिली. सो गरम लय जबरदस्त होते. सारखं बार दिलं वर गेलं की लगेच पाणी लावावं लागतं, इतकं भयंकर गरम होते मित्रांनो आज. ते टोपी गमशा असल्यावर बरं राहतं, जरा ऊन लागत नाही. बट आज ते दोन्ही पण घर राहिले, हो गरम होते बरोच, डोकं तापतेले. सो चला आता एवढं खाणं आज कंप्लीट होईल आत्ता, आय मीन. अँड ते पलीकडचं छोटं आहे ते पण भरून होईल असं वाटतंय मला. सो चला आता बघूया, होईलच आता. A few moments later. मित्रांनो, आपलं पाणी संपलंय वाटतं. येस, पाणी संपलेलं आहे मित्रांनो. आता आपलं पाय धुवून घेऊया. सो चला मित्रांनो, आता पाणी संपलंय, आपण करूया मोठं बंद. ऑलमोस्ट पाणी संपलंय आणि खांड पण मित्रांनो पूर्ण कंप्लीट व्हायला आलं. फक्त राहिले होते दोन सारे, नाही तर पूर्ण कंप्लीट झालं असते, बट संपलं आता पाणी. तर चला आता जाऊया बंद करायला. आलो आपण विहिरीवर अँड हे पाणी संपलं. तर चला आता आपण करूया बंद. झाले मित्रांनो मस्त बंद. तो चला आता मित्रांनो जाऊया आता आपण निघूया घरी. बोरचं पाणी चाललेलं आहे. आज आता शेवटचा दिवस होता, संडे होता. सो आज दिवसाच्या लाईटचा शेवटचा दिवस. सो आता आपल्याला इथून पुढे यावं लागणार आहे रात्रीचं त्याला पाणी सोडायला. सो 2 दिवस तर काय, एक दोन दिवस तर लगेच नाही, बट नंतर तर यायला लागेलच. सो बघूया आता आपण नंतरचं भरलं. चला आता आपण जाऊया आणि जेवण करून घेऊया मित्रांनो. हे आलो आता आपण घरी. सो चला आता घेऊया आपण जेवण वगैरे करून. गाणला आपण पाणी पाजायचं वाटतं. सो चला आता आधी जेवण करूया आणि मग पाणी पाजून घेऊया मित्रांनो. आपलं झालं आता जेवण बिवण आणि गाणला पाणी पण पाजून झाले. तर आता आपण निघालो खालच्या रानात. आपल्याला सोडायचे कांद्याला पाणी. हो चला आता आपण जाऊया खत घेऊन खालच्या रानात. आता आलो आपण आपल्या कांद्याच्या रानात आणि तिकडं मम्मी धरती आहे दारावरच्या खांडामध्ये. इकडं खालच्या ह्याच्यात खत टाकायचं राहिलं इथं घेतलं बोरपर्यंत. सो आता टाकायचं खत पण आणि परत पाणी सोडायचं ह्याला. तिकडं खत टाकून पाणी भरायचं चाललंय. तर चला आता
ह्यात टाकून घेऊन पाणी सोडायला घेऊ आपण. तर ती खांड कंप्लीट होईल मग ह्याच्यावरती केळी सुकायला लागलेत. सो पाण्याची गरज आहे आता सध्या. चला आता सोडूया आपल्याला पाणी. सो इथं आता मित्रांनो आपले राहिले 4 वाफे आणि जर चाललं आहे आता. तो लास्टवाला तर नाही भरायचा कारण की तो दंडात पाणी जाऊन जाऊनच तो इतका ठेवला की त्याला पाण्याचीच गरज नाही आहे. तो गज भरला आहे. आता ह्याच्यात चाललं आहे आणि 3 सारे राहिलेत. पूर्ण गज भरतो मित्रांनो आपण कारण की परत केळींच्या रोपांना पाणी चांगल्या प्रकारे गेलं पाहिजे. सो ते ठेवण्यासाठी एकदम गच्च भरले सगळे सारे. सो नंतर आपल्याला पाणी द्यायची काही गरज नाही पडणार. हे जे पाणी साठलं आता त्याने तेठून एकदम केळीचे रोपांना पण पाणी भेटेल. सो त्या प्रकारे आपण आता भरलेत सगळे. अँड तिकडं पण झाले पप्पांचं खत टाकून. सो आता हे 3 सारे झाले मग पाणी घ्यायचं आपल्याला डायरेक्ट तिकडं. सो मित्रांनो हे खांड झालं आपलं भरून. सो चला आता आपण सोडूया आपण खालच्या ह्याच्यामध्ये पाणी. सो करूया आता इथं बंद अँड सोडूया डायरेक्ट खाली. हे गेलं आपलं पाणी खाली. सो मित्रांनो आता मोटर बंद करून आपण सोडलं ह्याच्यात तळाचं पाणी. सो ते एकदम स्लो चाललं आहे. एकदम म्हणजे असं इकडे एक तर चढ आहे. सो त्याच्यामुळे एकदम हळू चाललं आहे. बाकी पाणी मोटर एवढं मारते तेवढेच मारते मित्रांनो. त्यात काही विषय नाही आहे. मित्रांनो इथं आहे अजून एक बोर आपला. याच्यामध्ये पाणी पण वरच असेल. बघू शकता मित्रांनो पाणी पण वरच आहे मित्रांनो. अँड कधी जास्त पाण्याची गरज लागली तर मग आपण ह्याच्यात मोटर टाकत असतो. तर इथं लिंबणी होती मित्रांनो आधी. सो त्या टायमिंगला उन्हाळ्यामध्ये आपण ह्याच्यात मोटर टाकायचो. आता बरेच दिवस झाले त्या मोटर वगैरे टाकलेलं नाही मित्रांनो. हे बोर आणि आपल्या विहिरीच्या तिथं पण एक बोर आहे. आंब्याच्या खाली येतो आणि तिथं पण एक बोर होता. हे 3ही बोर मित्रांनो ॲट अ टाईम घेतलेले ते एक दिवशी. अँड इथं एक खाली होता बट तिथं जास्त पाणी लागलेलं नाही आहे. सो तो काय आपण वापरलाच नाही कधी. अँड त्याच्यानंतर आपण घेतला होता इथं पाणी लागलं आहे. अँड तो एक विहिरीच्या शेजारी आहे. सो तिथे एक बोर मारलेलं ते हे तिने पण एकाच दिवशी मारले होते. आणि त्या टायमिंगला ना मित्रांनो पानडीने पाहिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की एवढ्या याच्यावरती भेटेल बट तेव्हा भेटलं नाही. सो तो एकदम फेलच गेला. लाईक पावसाळ्यात येतं त्याच्यामध्ये पाणी बट मोटरची गरज नाही पडत त्या टायमिंगला. आणि हे ते लागलं बट तरी पण जितकं तो म्हटला होता त्या टायमिंगला तेवढं नाही लागलं. पण लागलं बट ओके उन्हाळ्यात चलतं. अँड आपण तिथं घेतला होता. तिथं 2 पॉईंट सांगितले होते. सो एक आपण घेतला तिथं आणि थोडंसं एक साईडला होता इकडे तिकडे. सो आपण तिथं घेतला. त्या टायमिंगला मी लहान होतो तर मला विचारलं होतं की लाईक नाही का इथं घ्यायचं. सो मी सांगितलं अँड तिथं घेतला होता. आणि तिथं ह्या दोन्हीपेक्षाही एकदम मस्त पाणी आहे, चांगलं पाणी आहे तिथं. आणि त्याला खेटूनच आपण विहीर घेतलेली इथे जे आहे ते. सो त्याच्यामुळे तिथं पाण्याला कमी नाही आहे. अँड विहिरीमधनं पण त्याच्यामध्ये होल पाडलेले आहेत बोरमध्ये डिरेक्टली. मग त्याला मोटरची गरजच पडत नाही. बोरमध्ये पाणी आलं की ते डायरेक्ट विहिरीमध्ये पडतं. सो तिथं मोटरची गरजच नाही आहे. अँड कधी पडली तो मग आपण त्याच्यामध्ये मोटर टाकतो बट ऑलमोस्ट आपल्याला गरजच नाही पडत. सो असं झालं होतं मित्रांनो. अँड तो खालचा बोर तो पूर्ण असा पॅक करून टाकला. वरनं त्याच्यावर दगड टाकला अँड मोकळं म्हणजे मातीच झाली ऑलमोस्ट. तिथं दाखवतो मी. इथंच आहे मित्रांनो तो ह्याच लाईनमध्ये आहे. असं ह्या एवढ्या एरियामध्ये आहे. सो तो परत त्याच्यावरती एक आपल्या सेक्शन टाईपमध्ये एक दगड असतो बनवलेला तो टाकला त्याच्यावरून ते पॅक होऊन गेलेलं आहे. सो त्याच्यात आता वरनं काय जायचं पण हे नाही आहे आणि दिसत पण नाही आता. सो तो आहे बट तो आहे खाली आहे. सो आता तिकडचा बोर तर बंद झाला आहे आणि त्याच्यात आता गरज पडल्यावर आपण कधी टाकू मोटर त्याच्यामध्ये. अँड वरचा तर पाणीच पाणी आहे. सो आता इथं आपल्याला एवढे पाण्याची आवश्यकता आहे तेवढं सगळं आहे. आपल्याकडे 3 बोर आहे, 2 बोर चालू आहेत अँड परत आपल्याकडे विहीर आहे, तळं आहे. सो त्याच्यामुळे काय विषय नाही इथं पाण्याचा. तर सगळं आहे ऑलमोस्ट. अँड पुढं मागं लागलं अजून काही तर अजून विहीर खाली घेऊन जाता येईल. सो बघूया आता त्याच्या ह्याच्यावरती केले आहेत आपण इथं केळीची बाग
अँड अजून एक तिकडं वाढवायची आपल्याला, जिथं आपण आता बेड काढले तिथं. बट ते बघूया आता, ते सांगूया आपण आता नेक्स्ट टाईममध्ये. मित्रांनो इथं हळूहळू पाणी चाललंय, लई हळूहळू चाललंय. आणि इकडे बघा मित्रांनो सूर्य कसा हळूच डोकून बघतोय मित्रांनो. एकदम मस्त व्ह्यूज आहे. असे व्ह्यू मला लय आवडतात. आणि रानातनं तर एकदमच मस्त दिसतं मित्रांनो. असे शहरातनं जास्त दिसत नाही, कारण की सगळीकडे बिल्डिंग आणि घर वगैरे सो दिसत नाही. बट इकडनं एकदम क्लिअर. चला मित्रांनो आता थोड्या वेळाने आपण जाऊया बंद करून पाणी. मित्रांनो आपले अजून पण 1 2 3 4 5 6 7 8 सारे राहिलेत आणि 9व्या साऱ्यामध्ये पाणी चाललं आहे. सो आणि दिवस पण मित्रांनो गेला आहे. 10-15 मिनटातच अंधार पडेल. सो चला आता बघूया आपण किती होतं आहे. हा एक सारा किंवा आणि हा होतो की किती होते ते बघूया. मग जाताना आपण बंद करून जाऊया. सो बघूया आता आपण अंधार पडेपर्यंत भरूया पूर्ण. सो मित्रांनो तर दिवस गेलेला आहे आणि इतकं मस्त हवा सुटली ना मित्रांनो, एकदमच मस्त. एकदम खूप दिवसात नाही हवा सुटली असं वाटतंय. सो इथं सोडलं मित्रांनो आता लास्ट नाही, बट चाललंय आता एका साऱ्यामध्ये. इकडं अजून राहिले भरपूर, ते आता भरूया उद्या. सो आता त्याच्यामध्ये पाणी सोडलंय, आता जाऊया आपण. आता अंधार पडलाय. सो चला आता करूया आपण तिथनं कॉक बंद करायचा आणि निघूया आपण घरी. करूया इथं कॉक बंद, पाणी चालू आहे अजून. सो आपण जाऊया आता कॉक बंद करून पण. डन. पाणी पण मित्रांनो, विहिरीतलं पाणी पण मित्रांनो बरंच असलंय. सो चला आता जाऊया. गाडी आहे, गाडी घेऊन जायचं आहे आणि परत ट्रॅक्टर घेऊन यायचं मित्रांनो. चारा काढलाय पप्पाने, चारा काढलाय. सो आता परत जाऊन ट्रॅक्टर घेऊन यायला लागेल अँड चारा पण घेऊन जायचं. चला आता आधी ट्रॅक्टर आणायला जाऊया. चला आता पण केलं आहे रेडी. सो चला आता फटाफट घेऊन येऊया. चला मित्रांनो आता बघू शकता किती वाजलेत, जवळपास 7:30 वाजले. चला आता फ्रेश होऊया आपण. सो मित्रांनो आपण झालो आता फ्रेश, चहा वगैरे घेतला आता आपण. आता करणारे आपण आराम. सो चला आता आपण करूया आजच्या ब्लॉगचा एंड मित्रांनो. तर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.